रामराज्य स्टार टीव्ही न्यूज, आवाज जनतेचा। आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी। रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघा आजची मोठी ब्रेकिंग न्यूज रामराज्य स्टार टीव्ही न्यूजच्या हाती आलेली आहे। पहलगाम टेरर अटॅक, जम्मू काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 27 जणांचा मृत्यू। जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममधील अनंतनाग जिल्ह्यातील बेसरन खोऱ्याच्या वरच्या बाजूला टेकड्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून या हल्ल्यात तब्बल 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे। या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत। अतिरेक्यांनी लोकांची नावे विचारून लोकांवर हल्ले केले आहेत। घटनास्थळी CRPFच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। त्यांनी ना जात विचारली ना भाषा विचारली, त्यांना विचारला फक्त धर्म आणि गोळी मारली। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या निष्पाप हिंदूंना डोंगरगाव येथे सर्व तरुण बांधव व ग्रामस्थ एकत्र येऊन कॅन्डल लावून व 15वा अध्याय व पसायदान घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी। रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा। ओम शांती शांती शांती। या ठिकाणी आता श्री नाना 2 शब्द काही या श्रद्धांजली देणार आहेत, तरी सर्वांनी शांतचित्ताने ऐकायची आहे। चला या नाना दुपारी निरांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पाणमासाय चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथम। सर्व तरुण बांधव, ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक, बालगोपाळ, आपण आज अतिशय अशा दुःखद प्रसंगी आपण इथं उपस्थित आहोत। काल आपल्या हिंदुस्थानच्या दृष्टीने काळा दिवस म्हटला तरी चालेल। जम्मू काश्मीर हा आपला हिंदुस्थानचा अविभाज्य घटक आहे आणि उन्हाळ्यात आपले बरेचसे पर्यटक तिथं जात असतात आणि ते गेल्यानंतर आपल्या या स्वतंत्र भारतात अतिशय निर्भयपणे सर्व जाऊन त्या पर्यटनाचा आनंद घेत असतात। आणि त्यात काल जे आपले पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये गेलेले होते, तिथल्या त्या परिसरामध्ये अतिशय अशा निष्पाप या बांधवावर जो भ्याड हल्ला झाला, त्यामध्ये आपल्या देशातील जवळजवळ 25 एकूण 27चा आकडा आहे। 2 परदेशी त्याच्यात, परदेशातली 2 माणसं आहेत, पण आपल्या देशातली 25 देशवासियांवर जो हल्ला झाला आणि त्यामध्ये शहीद झालेले आहेत असं म्हणा। अतिशय निगरूनपणे हल्ला केलेला आहे। दुसरी गोष्ट, पती पत्नी सोबत असताना पतीला त्यांनी गोळ्या घातल्या आणि पत्नी सांगते की पतीला उडवलं तर मला उडवा, पण त्यांचा जो उद्देश होता तो उद्देश त्यांनी सांगितला की तुम्ही जाऊन तुमच्या पंतप्रधानाला सांगा की आमच्यावर असा हल्ला झाला। याचं कारण आपण जर शोधलं तर एका त्या कुटुंबातील एक मुलगी वाचली, त्या मुलीची मुलाखत घेतली तर त्या मुलीने सुद्धा सांगितलं की माझ्या वडिलांना आजान पडायला लावली आणि हिंदू आहेत का असं विचारलं। आपण आपल्या देशात राहतो,
हिंदुस्थानात राहणारे सर्व हिंदू आहेत, त्यांना फक्त विरोध करायचा आहे तो हिंदूंनाच करायचा आहे. ते विचारत नाही तुम्ही बौद्ध आहेत का, तुम्ही दुसऱ्या धर्माचे आहेत का. हिंदुस्थानात राहणारे सर्व हिंदूच आहेत, पण आपण आपापसात लढत असतो. पण त्यांचा मात्र एकच नारा आहे की हिंदू. अतिशय आपण या दुःखद प्रसंगी सर्व हजर झालेलो आहोत आणि आपल्या या स्वतंत्र देशात असे भ्याड हल्ले का होत आहेत त्यांचं मूळ आपण शोधलं पाहिजे. वैचारिक पात्रता याला जे म्हणतात, आपण कधीतरी सहज म्हणतो की आपल्या देशाला काय मिळालं, पंतप्रधानांनी काय दिलं, मुख्यमंत्र्यांनी काय दिलं. तर याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. इथून मागे या 10-15 वर्षापूर्वी असे अनेक हल्ले झाले, मुंबईमध्ये सुद्धा हल्ला झालेला आहे. अशा अनेक आपल्या चांगल्या बंदरांवर, शहरांवर हल्ले झालेले आहेत. पण आता 15 वर्षानंतर हा मला तरी वाटतं पहिला असा निगरून हल्ला झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण वैचारिक पात्रता हीच वाढवली पाहिजे की आपण ही सुरक्षितता. मी काल एका लग्नात गेलो, आपल्याला आपल्या धर्माचा स्वाभिमान अजिबात नाही. आपण सहजच एखादी मदार दिसली तर त्याच्यावर लगेच चादर चढवायला तयार आहोत. पण ते एवढे कट्टर आहेत. लग्नामध्ये आपल्या छत्रपतींची आरती चालू झाली तर तिथून सांगितलं त्या स्टेजवर एका युवकाने की पायातील बूट चप्पल काढा. पण माझ्याबरोबर तिथं व्यापारी होते, ते मेमुडीन होते, त्यांनी बूट चप्पल काढली नाही, टाळ्या सुद्धा वाजल्या. म्हणजे एवढे कट्टरवादी ते आहेत. मला तरी वाटतं आज कोणीतरी माऊलींनी का कोणीतरी मोबाईलवर व्हॉट्सअपवर मेसेज टाकला होता की ते एवढं विचारतात की तुम्ही हिंदू आहेत का. हिंदू विचारून त्यांनी गोळीबार केला. तर आपण निदान एवढा तरी स्वाभिमान ठेवा की काही वस्तू खरेदी करायची असेल तर हिंदूजवळ तरी खरेदी करा. अतिशय आपण आता ज्या गेलेले आपले जे देशवासी आहेत त्यांना परत आणू शकत नाही, पण आजच्या पुढच्या पिढीला त्यांच्यापासून त्रास होऊ नये, असा भ्याड हल्ला होऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आणि त्याच्यासाठी आपण सर्व युवक, सर्व ग्रामस्थ आपण एकत्र आलेलो आहोत. अतिशय हा छोटेखानी छानसा कार्यक्रम मला तरी वाटतं ऋषिकेशच्या त्याच्या आत्मविचारातून हा प्रगट झालेला आहे. आपण सायंकाळी एक कार्यक्रम ठेवूया आणि त्यांना एक आदरांजली समर्पित करूया. तर आपण सर्वांनी आदरांजली देत असताना एकच लक्षात ठेवायचं आहे की आपण सर्व हिंदुस्थानात राहणारे साळी, माळी, तेली जेवढी काही जाती आहेत, 18 पगड जाती, सर्व आपण हिंदू आहोत. आणि त्या योगाने आपण एकत्र असलं पाहिजे. आपल्या राजकारण्यांनी ही फूट पाडलेली आहे, त्यांना मतदानासाठी त्यांनी फूट पाडून टाकली. आणि म्हणून शोकांतिका आहे की आपल्या देशामध्ये आपलेच राजकारणी विरोध करतात. मला तरी वाटतं व्हॉट्सअपवर मागे आपल्या त्या कृषी मंत्र्यांनी काहीतरी ओकलं असेल आणि एवढं त्यांनी रक्त ओतून आपल्याला हे स्वातंत्र्य दिलेले, हे आपण कसं तेवत ठेवायचंय. आपली एकजूट पाहिजे. म्हणून मला या प्रसंगी एकच वाटतं की आपण प्रत्येकाने त्यांची आठवण हृदयात ठेवून आणि आपण एक कसे आहोत. आणि दुसरी गोष्ट, आपला एवढा सहानुभूतीचा धर्म आहे ना, आपण एवढी क्रूर हत्या करूच शकत नाही, आपण एवढी क्रूर वागणूक करूच शकत नाही. आज इथं एखादा दुसऱ्या धर्माचा माणूस येऊ द्या, त्याच्यावर काही हल्ला होऊ द्या, पण आपण एखाद्या माथे फिरवणे जर त्याला त्रास द्यायचं ठरवलं तर आपण म्हणू नाही, त्याला सुरक्षितता द्या. ही आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती आपल्याला शिकवते की हिंसा करायची नाही. पण तरी सुद्धा आपल्या काही संघटना, आपल्यावर काही जे आपल्या जवळच मालेगाव आहे, तर तिथं आपण इकडे सटाणा नाका मोसमपूरपासूनच सुरक्षित आहोत. तिकडे जाऊन तुम्ही एखादी वस्तू घेऊन नुसती आदळून द्या तरी तुम्ही परत येऊ शकत नाही. एवढी त्यांची दहशत आहे. आणि म्हणून आपली सहानुभूती एवढी नका की आपण त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. आणि म्हणून सुद्धा दुपारपासून निर्देश त्यांनी दिलेला आहे. म्हणून जे आपले देशवासी गेले आहेत त्याच्यामध्ये पुण्याचे 2 रहिवासी आहेत, काही मुंबईचे 2 आहेत, असे 6 जण आपल्या महाराष्ट्रातले गेलेले आहेत. मुंबईतले 3 का 4 आहेत. तर सर्वच जवळजवळ 27चा आकडा आपल्यापर्यंत आलेला आहे. त्या भगवान परमात्म्याने त्यांना आपल्या चरणाजवळ स्थान द्यावं आणि त्यांची आठवण म्हणून
आपण एक आदरांजली समर्पित करूया त्यांना. पण आपण एक वैचारिक बैठक, एक आपल्या हृदयामध्ये विचार कायम तेवढ ठेवला पाहिजे की आपण सुरक्षित आहोत का. आपल्याला सुरक्षा देणारं सरकार कोणत्या पद्धतीने येईल याच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. कारण आपण बंदूक घेऊन तर काही सीमेवर जाऊ शकत नाही. आपल्या वोटिंगमध्ये ती ताकद आहे, त्यांच्यापर्यंत पोचण्याची ताकद आपल्या एका बटनावर आहे. आणि म्हणून आपण तसं सुरक्षित सरकार निर्माण करून राज्यापासून तर देशापर्यंत, आणि असे भ्याड हल्ले झाले नाही पाहिजे. कारण त्या युवतीने सांगितलं की बाँड्रीवर चेकपोस्ट होतं, तिथपर्यंत जाण्यासाठी सर्व चेकिंग होती, पण जिथं आम्हाला गरज होती तिथं कोणीच नव्हतं. ही एक आपल्या देशाची शोकांतिका आहे. एखादी वेळेस आपल्या एखाद्या कार्यक्रमाला जाणारी गाडी अडवली जाते, पण काहींची गाडी सोडून दिली जाते. ही एक शोकांतिका आहे. म्हणून प्रत्येक माणूस जागृत झाला पाहिजे याच्यासाठी. आणि तो आपण जेव्हा जागृत होऊ तेव्हा असे हल्ले बंद होतील. म्हणून या प्रसंगाच्या निमित्ताने मला 2 शब्द बोलण्याची प्रथमतः संधी दिली. सर्व युवकांचं मी आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की या जे आपले या हल्ल्यामध्ये शहीद झालेले देशवासी आहेत, भगवान परमात्मा त्यांना आपल्या चरणाजवळ स्थान द्यावं अशी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. अजून कोणी पंचदशोऽध्यायः श्रीभगवान् उवाच ऊर्ध्वमूलमदशाखमश्वस्थं प्राहुरव्ययं छन्दं यस्य पर्णानि यस्यं वेद स वेदवेत् अदशोध्वं प्रसुतातस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रबाला अदर्शनान्यनुसन्दराणि कर्मानुबन्धेन मनुष्यलोके रूपमस्य ततोपलभ्ये तेनान्तो न चार्देर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेण चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः त्वमेव चाद्यं पुरुषं प्रबद्धे यथा प्रसृते प्रसृता पुराणे निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वन्द्वैर्मुक्ता सुखदुःखसौद्धैर्गच्छन्ति मूढा पदमव्ययं तद्वासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशे जीवलोके जीवभूतः सनातन मनश्चेष्टानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वाप्नोति चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीतैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशुषात् चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव अधिष्ठाय मनश्चाय विषयानृपसेवसे पुत्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ते पश्यन्ते ज्ञानचक्षुषा यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चन्द्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकम् नामाविश्य च भूतानि धारयाम्येऽहमुजसा उष्णामि चौदशी सर्वा सोम भूत्वा रसात्मका वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देयमाश्रितः प्राणापानसमायुक्ता पचाम्यन्नं चतुर्विधाम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृतवेदविदेव चाहम् द्वाविमो पुरुषो लोके क्षरक्षाक्षर एव च सर्वाणि भूतानि कुटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाभितो यो लोकमयमाविष्टो विवर्तव्यैश्वरः यस्माक्षरमतितोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतिदा पुरुषोत्तमः मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमः स सर्वविर्भजति मां सर्वभावेन भारतो
इहतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् गुरुकृत्यश्च भारत। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे कृष्णार्जुनसंवादे पुराणपुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। कृष्णार्पणमस्तु गुरुचरणारविन्दार्पणमस्तु यदक्षरं पदं भ्रष्टं मात्राहीनं चेत् भवेत् तत्सर्वक्षमिनां देव प्रसीद परमेश्वरो विद्येजा वाङ्मयी पूजा श्रीमद्केशवपादयो अर्पिता देवेशो प्रियतां मे सदाशिव। आता विश्वात्मके देवे देवादि रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा।